भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला गीतेच्या रूपात महान उपदेश दिला आहे। महाभारतात जी अवस्था अर्जुनाची झाली होती तशीच अवस्था आपली सुद्धा जीवन जगताना झालेली असते। आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात बरेच प्रश्न पडलेले असतात। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। अध्याय 1 पहिला, मोहामुळेच मनुष्य मी काय करू आणि काय न करू अशा द्विधा मनस्थितीत सापडून आपल्या कर्तव्यापासून ढळतो। जर तो मोहाच्या अधीन न झाला तर तो कर्तव्यापासून पळू शकत नाही। देव, धर्म, परलोक इत्यादींवर श्रद्धा ठेवणाऱ्या मनुष्याच्या मनात बहुधा पुढील गोष्टींच्या बाबतीत चंचलता किंवा द्विधा वृत्ती राहत असते। त्या म्हणजे जर आम्ही कर्तव्यरूपाने प्राप्त कर्म न केले तर आमचे पतन होईल। जर आम्ही फक्त सांसारिक कामातच गढून जाऊ तर आमची आध्यात्मिक उन्नती होणार नाही। व्यवहारातच राहिल्याने परमार्थ योग्य तऱ्हेने होणार नाही आणि परमार्थच करीत राहिल्याने व्यवहार जमणार नाही। जर आम्ही कुटुंब सोडून दिले तर आम्हाला पाप लागेल आणि जर कुटुंबातच बसून राहिलो तर आध्यात्मिक उन्नती होणार नाही। तात्पर्य असे की आपले कल्याण व्हावे अशी इच्छा तर करतात, पण मोह सुखासक्ती यामुळे संसार सुटत नाही। अशाच तऱ्हेची प्रचंड खळबळ अर्जुनाच्या मनात होती की जर मी युद्ध केले तर कुलाचा नाश होईल व त्यामुळे माझ्या कल्याणात बाधा निर्माण होईल, आणि युद्ध न केले तर कर्तव्यापासून विमुख झाल्यामुळे देखील कल्याण होण्यात बाधाच निर्माण होणार। तेव्हा युद्ध करावे की न करावे अशा द्विधा मनस्थितीत तो असतो। अध्याय 2, आपल्या विवेकास महत्त्व देणे आणि आपल्या कर्तव्याचे पालन करणे या दोन उपायांमधून कोणत्याही एका उपायास दृढतेने कामात आणले तर शोक चिंता मिटून जाते। जितकी शरीर दिसतात ती सर्व नष्ट होणारी आहेत, मरणारी आहेत, पण त्यांच्यात राहणारा कधीच मरत नाही। ज्याप्रमाणे शरीर बाल्यावस्था सोडून तारुण्यावस्थेस धारण करते व तारुण्यावस्था सोडून वृद्धावस्था धारण करते, त्याचप्रमाणे शरीरात राहणारा देखील एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो। मनुष्य जसा जुने कपडे टाकून नवे वस्त्र परिधान करतो, तसाच शरीरात राहणारा सुद्धा शरीररूपी एका वस्त्रास टाकून दुसरे वस्त्र घालतो। जितकी काही अनुकूल प्रतिकूल परिस्थिती असेल ती आरंभी नव्हती व नंतरही राहणार नाही। मध्येच जी भासते तिचाही प्रतिक्षणी वियोग होतच आहे। तात्पर्य, परिस्थिती ही येणारी जाणारी आहे, सदा राहणारी नाही। अशा प्रकारे स्पष्ट विवेक झाला तर चंचलता, खळबळ, शोक, चिंता राहत नाही। शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे जे कर्तव्य कर्म प्राप्त होईल त्याचे पालन कार्याची सिद्धी किंवा असिद्धी, फळाची प्राप्ती वा अप्राप्ती यांची चिंता न करता निर्विकार राहून केले तरी मनाची चलबिचल होऊ शकत नाही। अध्याय 3, या मनुष्य लोकात सर्वांनीच निष्कामभावपूर्वक आपल्या कर्तव्याचे तत्परतेने पालन केले पाहिजे, मग तो ज्ञानी असो की अज्ञानी, प्रत्यक्ष भगवंताचा अवतार का असेना। कारण सृष्टी चक्र आपापल्या कर्तव्याचे पालन केल्यानेच चालते। मनुष्याला कर्माचा आरंभ केल्या वाचून सिद्धी मिळत नाही आणि कर्माचा त्याग केल्यानेही सिद्धी मिळत नाही। ब्रह्मदेवांनी सृष्टी रचनेच्या वेळी प्रजेला सांगितले की तुम्ही आपापल्या कर्तव्यकर्मद्वारा एक दुसऱ्यांची मदत करा, परस्परांना उन्नत बनवा, तर तुम्ही परमश्रेय प्राप्त करू शकाल। जो सृष्टीचक्राच्या मर्यादाप्रमाणे आपल्या कर्तव्याचे पालन करणार नाही त्याचे या जगात जिणे व्यर्थ आहे। मनुष्य रूपाने अवतरलेल्या भगवंताला जरी या त्रैलोक्यात काही कर्तव्य नसले तरी तो लोकसंग्रहासाठी आपल्या कर्तव्याचे तत्परतेने पालन करतो। ज्ञानी महापुरुषाने देखील लोकसंग्रहासाठी आपल्या कर्तव्याचे पालन तत्परतेने केले पाहिजे। आपल्या कर्तव्याचे निष्कामभावपूर्वक पालन करीत असताना मनुष्य जरी मेला तरी त्याचे कल्याणच होईल। अध्याय 4, संपूर्ण कर्मांच्या बंधनातून मुक्त होण्याचे 2 उपाय आहेत, कर्मांची तत्वे जाणणे व तत्वज्ञान प्राप्त करणे। भगवंत सृष्टीची रचना तर करतात, पण त्या कर्मात व त्याच्या फळात आसक्ती नसल्यामुळे त्यांना या कर्माचे बंधन होत नाही। कर्म करताना जो मनुष्य कर्मफलाची आसक्ती, कामना, ममता इत्यादी ठेवत नाही
अर्थात कर्मफलापासून सर्वच निर्लिप्त राहतो व अशा तऱ्हेने कर्म करतो तो सर्व कमीना समाप्त करतो, अर्थात फल देण्याच्या दृष्टीने ती कर्मे निर्बीज होऊन नष्ट होतात. ज्याचे संपूर्ण कर्मे संकल्प आणि कामनार्थांनी राहत असतात त्याची ती कर्मे जळून जातात. जो कर्म आणि कर्मफलाची आसक्ती ठेवीत नाही तो कर्मात सर्व प्रकारे प्रवृत्त असूनही कर्मबंधनात अडकत नाही. जो केवळ आपल्या सिद्धी असिद्धीमध्ये सम राहतो तो कर्म करूनही बंधनात सापडत नाही. जो केवळ कर्तव्य परंपरा सुरक्षित राखण्यासाठीच कर्म करतो त्याची सर्व कर्मे लीन होतात. याप्रमाणे कर्माच्या तत्वांना चांगल्या प्रकारे जाणल्याने मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होतो. जडतेपासून सर्व प्रकारे संबंध तुटून जाणे यालाच तत्वज्ञान म्हणतात. हे तत्वज्ञान पदार्थांनी होणाऱ्या यज्ञांपेक्षा श्रेष्ठ आहे. या तत्वज्ञानाने संपूर्ण कर्म नष्ट होऊन जातात. तत्वज्ञान एकदा का झाले की मग कधीच मोह होत नाही. पाप्यातील पापी मनुष्य देखील या ज्ञानाने पापातून तरून जाते. जसे अग्नी संपूर्ण इंधनास जाळून भस्म करते तसेच ही ज्ञानरूपी अग्नी संपूर्ण कर्मे जाळून टाकते. अध्याय 5. मनुष्याने अनुकूल वा प्रतिकूल परिस्थिती आल्यावर सुखी दुखी राजी नाराज होऊ नये, कारण या द्वंद्वात फसलेला मनुष्य संसारातून उन्नत होऊ शकत नाही. केवळ स्त्री पुत्र परिवार धन संपत्ती यांचा त्याग करणारा संन्यासी नसतो, परंतु जो आपल्या कर्तव्य कर्माचे पालन करीत राग द्वेष करीत नाही तोच खरा संन्यासी होय. जो अनुकूल परिस्थिती आल्यावर हर्षित होत नाही व प्रतिकूल परिस्थितीत उद्विग्न होत नाही असा द्वंद्वरहित मनुष्य परमात्म्यातच स्थित असतो. सांसारिक सुख दुःख अनुकूलता प्रतिकूलता इत्यादी द्वंद्वेच दुःखाची कारणे आहेत. अतः बुद्धिमान मनुष्याने त्यात फसू नये. अध्याय 6. कोणतीही साधना करताना अंतःकरणात समता आली पाहिजे, कारण अंतःकरणातील समतेशिवाय मनुष्य अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत मानापमानात निर्विकार सम राहू शकत नाही आणि परमात्माचे ध्यान करू म्हणेल तर ध्यानही करू शकत नाही. तात्पर्य असे की अंतःकरणात समता आल्याशिवाय सुख दुःखादी द्वंद्वाचा प्रभाव मिटणार नाही आणि मन देखील ध्यानात लागणार नाही. जो मनुष्य प्रारब्धानुसार प्राप्त अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत वर्तमान काळी केल्या जाणाऱ्या कर्माच्या पूर्ती अपूर्ती सिद्धी असिद्धी मानापमान धनसंपत्ती इत्यादीमध्ये तसेच भल्याबुऱ्या मनुष्यामध्ये समचित्त राहतो तो श्रेष्ठ असतो. जो साध्यरूप समतेचा उद्देश ठेवून मन इंद्रिये यांच्या संयमपूर्वक परमात्म्याचे ध्यान करतो त्याची संपूर्ण प्राण्यांमध्ये आणि त्यांच्या सुख दुःखात समबुद्धी होते. समता प्राप्त करू इच्छिणारा मनुष्य वेदात सांगितलेल्या सकाम कर्माच्या पलीकडे जातो. समता प्राप्त करून घेतलेला मनुष्य सकाम भावनेने कर्म करणाऱ्या तपस्वी आणि ज्ञानी मनुष्यापेक्षाही श्रेष्ठ असतो. अध्याय 7. सर्व काही वासुदेवच आहे भगवद्रूपच आहे याचा मनुष्याने अनुभव करून घेतला पाहिजे. माळेतील सर्व मण्यातून जसा दोरा आधारभूत असतो तसाच परमेश्वर सर्व प्राण्यांमध्ये ओतप्रोत भरला आहे. पृथ्वी जल तेज आदी तत्वांमध्ये चंद्र सूर्याच्या रूपात सत्व रज तम आदी गुणात सर्व कर्मात भगवंतच परिपूर्ण भरलेला आहे. ब्रह्म जीव क्रिया संसार ब्रह्म आणि विष्णू रूपाने भगवंतच आहेत. या प्रकारे तत्वतः सर्व काही भगवंतच आहे. अध्याय 8. अंतकालीन चिंतनानुसारच जीवाला गती मिळते, म्हणून मनुष्याने नेहमी सावध राहिले पाहिजे. मरणसमयी शरीर सुटते वेळी मनुष्य ज्या वस्तू व्यक्ती इत्यादींचे चिंतन करतो त्यानुसारच त्याला पुढील जन्मात शरीर मिळते. जो अंतःकाळी परमेश्वराचे चिंतन करीत शरीर सोडतो तो परमेश्वरालाच प्राप्त होतो. मग त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. म्हणून मनुष्याने सर्व काळी सर्व अवस्थेत आणि शास्त्रानुसार सर्व कर्मे करीत असता भगवंताचेच स्मरण केले पाहिजे. त्यामुळे अंतःकाळी देखील देवाचेच स्मरण होईल. जीवनभर प्रेमपूर्वक जे काही केले जाते तेच बहुधा मरणसमयी आठवते. अध्याय 9. सर्व माणसे भगवत प्राप्तीचे अधिकारी आहेत. मग ते कोणत्याही वर्णाचे आश्रमाचे संप्रदायाचे देशाचे वेशाचे का असेनात.
ते सर्व भगवंताकडे जाऊ शकतात, त्याचा आश्रय घेऊन त्याला प्राप्त करून घेऊ शकतात. भगवंताला या गोष्टीचे अत्यंत दुःख, खेद आणि पश्चात्ताप होतो की हे जीव मनुष्य शरीर मिळून देखील आणि माझ्या प्राप्तीचा अधिकार मिळून सुद्धा मला प्राप्त न करता, माझ्याजवळ न येता जन्ममृत्यूच्या चक्रात फसत आहेत. मला विमुख होऊन, काही तर माझी अवहेलना करून, काही आसुरी संपत्तीचा आश्रय घेऊन, तर काही सकाम भावाने यज्ञादिकांचे अनुष्ठान करून जन्ममरणाच्या तडाख्यात सापडले आहेत. पाप्यात पापी असला, कोणत्याही नीच योनीत जन्मलेला असला आणि कोणत्याही वर्ण, आश्रम, देश, वेश यांचा असला तरी माझा आश्रय घेऊन मला प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून या मनुष्य शरीरास आल्यानंतर जीवाने माझे भजन करावे. अध्याय 10. मनुष्याजवळ चिंतन करण्याची जी शक्ती आहे तिला भगवन चिंतनातच लावले पाहिजे. जगात कोणत्याही वस्तूत जेथे कोठे विलक्षणता, विशेषता, महत्ता, अलौकिकता, सुंदरता इत्यादी दिसून येते ती सर्व वास्तविक भगवंताचीच असते. म्हणून अशा ठिकाणी भगवंताचे चिंतन केले पाहिजे. त्या गुणयुक्त वस्तू किंवा व्यक्तीचे चिंतन करू नये. हेच विभूतींच्या वर्णनाचे तात्पर्य आहे. मित्रहो, या भागात आपण 18 अध्यायापैकी 10 अध्याय पाहिलेत. उर्वरित 8 अध्याय आपण पुढच्या भागात बघणार आहोत. जय श्री स्वामी समर्थ. मित्रहो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.